नमस्कार सगळ्यांना. आपल्या तर भगवान चाललेला आहे ज्ञानेश्वरीचा. तत्पूर्वी आज आता नवरात्र आपलं सुरू आहे. त्या देवी मातेला एकदा स्मरण करूया, तिला वंदन करूया. आपल्याला माहिती नवरात्रात आधी माया ह्या रूपाने ह्या देवींचं स्मरण केलं जातं, पूजन केलं जातं, उपासना केली जाते आणि 9 दिवस तिच्या नावाने जागर केला जातो, व्रत वैकल्य केली जातात. ही जी आधी माया आहे ही मूळ मायाच आहे. समर्थानी जो एको अहम बहुस्यामी हा संकल्प, आधी संकल्प जो सृष्टी निर्मितीच्या आधी झाला, तीच मूळ माया आहे असं सांगितलं. आणि ही मूळ माया सगळी सृष्टी असते. ब्रह्म देवाला ती शक्ती देते, ती सगळी सृष्टी रचते. म्हणून ती प्रकृती ह्या नावाने पण ओळखली जाते, की जी सगळे विश्व ब्रह्मांड निर्माण करते. तिला मातेच्या स्वरूपात स्वरूप दिलेलं आहे, मानलेले सगळ्या उपासकांनी. कारण आई जशी आपल्या लेकरांची काळजी घेते, तशी ही माता आपल्या सगळ्या लेकरांची काळजी घेते आणि त्यांचं संरक्षण करते. सुरांचा सुरान आणि असुर यांचे कायमच युद्ध होत होती. राक्षस प्रवृत्तीचे लोक नेहमी चढाई करत असत. त्याच्यामुळे मग ह्या देवीला, या मातेला सगळ्यांनी विनंती करून या असुरांचा तू नाश कर असं म्हणून त्या असुरांच्या विरुद्ध ती कधी काली माता, कधी महालक्ष्मी, कधी गौरी, आपल्याला माहिती नवरात्रात 9 दिवस निरनिराळ्या नावाने संबोधली जाते. जशी जशी जिथे प्रथा आहे तशी तिथे तिची उपासना केली जाते. कोणी कालीच्या रूपात करतात. आता बंगालमध्ये दुर्गा पूजा महत्वाची, दुर्गा काली ह्या नावाने ओळखल्या जातात. महाराष्ट्रात साधारण महालक्ष्मी, अंबाबाई, गौरी ह्या नावाने आपली उपासना केली जाते. अशी तिची अनेक रूप आपण ह्या देवीची, देवी मातेची बघतो. ही जगन्माता म्हटलं जातं, कारण ही जगा निर्मिती ही तिने केलेल्या सगळ्या जगाचा सगळा आधार तिच्यावर आहे. असं पुरुष प्रकृती, आपण पुरुष प्रकृती बघितलेली आहे आधी ज्ञानेश्वरी शिकता शिकता. त्याचप्रमाणे शिवशक्ती, पुरुष प्रकृती हीच शिवशक्ती आहे. आणि जी पुरुष प्रकृतीमधली प्रकृती आहे, शिव शक्तीमधली जी शक्ती आहे, तीच ही आदिमाया, तीच ही मूळ माया. आणि ती पुरुषापासून कधी वेगळी राहू शकत नाही. ती शक्ती कायम दैवी, ईशा गुणमयी मम माया दुरत्तया म्हटलेल्या भगवंतांनी, ती दैवी आहे म्हणून देवी आहे. आणि अशा प्रकारे तिची आपण या नवरात्रात मुख्य पूजा करतो. त्या दृष्टीने लहान मुलींना पण या देवीचं महत्व कळावं, कन्येचं पूजन केलं जातं. म्हणून निरनिराळ्या आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याला माहिती बोललाय हातगाय, त्याच्यामध्ये आनंद निर्माण करणं हा आपल्या सणाचा उद्देश असतो. आनंद निर्माण करून एकमेकांना काहीतरी आदान प्रदान करायचं, सगळ्यांचं सुयश जिंकायचं हा आपल्या सगळ्या सणांमधला उद्देश या नवरात्रामध्ये सुद्धा हा पाळला जातो. आणि त्या दृष्टीने या नवरात्रामध्ये या देवीचं पूजन केलं जातं. अज्ञेया, अलक्षा, अनंता अशा अनेक नावाने ती ओळखली जाते ही देवी माता. आणि तिची आपण शीघ्र फल देणारी ही देवी माता आहे असं मानलं जातं सगळं. की आपण त्याच्यात बघितलं क्षिप्रम ही मानुषे लौक्य सिद्धिर्भवती कर्मजा म्हटलं. इतर देवतांच्या नावाने जे पूजा करतात त्यांना त्यांच्या श्रद्धा मी वाढवतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि ती सकाम का असे ना, पण ती तुमची इच्छा पुरवते, पण भक्ती तुमची वाढवते. अशा प्रकारे ह्या शिवशक्ती, पुरुष प्रकृती, अव्यक्त शक्ती, अव्यक्तात व्यक्त सर्व प्रभवंती हरागमी, आपण आठवत पाहिलं. ह्याच अव्यक्तामधनं रात्री दिवसा ब्रह्मदेवाचा दिवस झाला ही निर्माण करते सृष्टी, रात्र झाली की परत तिच्यात सगळं विलीन होते आणि तिच्या सकट शेवटी परमतत्व.
अशा प्रकारे थोडक्यात आज आपण तिला वंदन केलेलं आहे देवीला. आणि आता 10वा अध्याय जो बघायचा विभूती योग. आपला मागच्या वेळेला 9वा सगुण पूजा जी महत्वाची सांगितली होती त्याच्यात. आणि राजविद्या राजगुरु. काय राजविद्या? अध्यात्मविद्या राजविद्या. योग काय की भगवंतानी आपणच सगळ्या नामरूपाने नटणं, विश्वात भरून असणं, हेच ही राजयोग आहे ना. ऐश्वर्य पश्चिमे योगम ऐश्वर्यम असं नव्यात म्हटलं, माझं ऐश्वर्य बघा, हेच ते ऐश्वर्य आहे. आणि भगवंताने अशा प्रकारे 9व्यामध्ये ही भक्ती कशी करायची सांगितली. तर आता माझं विश्वरूप तुला कसं विश्वात भरून घालेल. सगुण भक्ती सांगितली. आता ही निर्गुण भक्ती करताना सगळीकडे भरलेला भगवंत बघितला पाहिजे. म्हणून ह्या विश्वात मी कसा भरलेला आहे, त्यातल्या त्यात आणखीन विश्वात स्पष्ट रूपाने मी कुठे आढळतो किंवा दृष्टिक्षेपात येतो, ते पण ते तुला सांगतो. असं म्हणून हे विभूती योगामध्ये भगवंतांच्या विभूती त्यांनी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. विभूती म्हणजे व्यक्ती, वृक्ष, नदी, सागर ह्या सगळ्यांच्या मध्ये भगवंताचा विशेष करून अंश जिथे आपल्याला सापडतो ह्याला विभूती. ती भगवंतांची विभूती आहे. आपण बघतो ना आपल्यातल्या सुद्धा एखाद्या आपण व्यक्ती म्हणतो, अरे अगदी देव माणूस आहे ना तो, खरंच की असे त्याच्याकडे गुण आहेत, 26 दैवी गुण आहेत ते त्याच्याकडे आहेत आणि तो त्याप्रमाणे वागतोय, ती विभूतीच झाली. आपल्याकडे जे आदर्श म्हणून आपण संत लोकांना मानतो, देवाच्या ठिकाणीच मानतो, त्या विभूती आहेत. शिवाजी महाराज विभूती आहेत, शिवाचा अंश आहे असं मानलं जातं. अशा या विभूती आहेत. त्याचा इथे उल्लेख करून का अर्जुनाला हळूहळू स्वतःच रूप श्रीकृष्ण हा सगुण रूपातला माहिती आहे अर्जुनाला. आता त्याचं व्यापक रूप काय आहे, निश्चित काय आहे ते हळूहळू सांगणार आहे. एकदम जर त्याला ते परमतत्व ते ब्रह्म मीच आहे असं म्हटलं तर त्याला एकदमच धक्का बसेल. हळूहळू सांगतात. म्हणून आधी विश्वरूपात तू कसं बघ, म्हणून मग नंतर विश्वरूप दर्शन आहे त्याच्यानंतर. म्हणजे आधी थेरी मग प्रॅक्टिकल, अशा तऱ्हेने हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंचं अतिशय सुंदर वंदना केलेली आहे. वंदना करताना त्यांची प्रतिभा अधिकच उजळते, अधिकच सुंदर फुलून येते. अलंकारिक भाषेत आहेत त्या जरा ओळ, पण काय काय म्हणजे किती विशेषणाने गुरूंची स्तुती करता येते, किती रूपाने ते आपल्या गुरुला बघतात त्या ठिकाणी. ह्याच्यातल्या थोडक्याच आपण घेऊ, कारण तसा त्याच्यात प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायला गेलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. श्री गणेशाय नमः. नमो विशद बोध विदग्ध विद्यारविंद प्रबोधा पराक्रमेय प्रमता विलासिया. गुरु महाराज तुम्ही कसे आहात? विशद बोध विदग्ध. विदग्ध म्हणजे पंडितपणे, अगदी विद्वत्तेने. विशद स्पष्ट करणे. तुम्ही हा बोध, कुठला बोध बरं, तर हा ब्रह्माचा, आत्मविद्येचा, आत्मविद्येचा बोध देण्यात अतिशय पंडित आहे. पंडितपणे तुम्ही हा बोध देता. आणि विद्या अरविंद प्रबोध, अरविंद म्हणजे कमळ, हा प्रबोधा विकास करणार. कुठल्या? आत्मविद्या रूपी या कमळाला विकास करणार. सूर्याच्या किरणाने कमळ फुलतात, काही चंद्र किरणाने फुलतात, तसे गुरु महाराज तुम्ही हे आत्मविद्या रूपी कमळ फुलवता आमच्या हातला. ते कमळ फुलवता म्हणून विद्या अरविंद प्रबोधा. पराप्रमेय प्रमता विलासिया. पराप्रमेय बरं का, आत्मस्वरूप रूपी जी प्रमता आहे, स्त्री आहे कोणी, तिला रूप त्यांनी रूपक दिलेलं आहे. पराप्रमेय कुठलं? जी परा, सगळ्याच्या परे आहे ब्रह्म, त्याचे जे सिद्धांत जे गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगते ती प्रमेय. प्रमेय सिद्धांत. तर ते सिद्धांतच म्हणायचं जणू काही प्रमदा आहे
आणि तिथे तिच्या बरोबर ते नांदतात. म्हणजे सतत त्यांच्या बरोबर ही महावाक्य आहेतच गुरु बरोबर. किंबहुना श्री गुरु म्हणजेच ती महावाक्य. अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असि, हे सिद्धांतही ब्रह्म तेच ते आहे. नमो संसारतम सूर्य, संसार रूपी अंधार आहे. मग त्या अंधारा आपल्या इथल्या या सृष्टीला सूर्य उगवला की आपला जगातला अंधार नष्ट होतो. तसा या संसार भवसागरातला जो आपल्याला भीती आहे, अंधार आहे, तो दूर करणारा तू सूर्य आहेस. तुझ्या तेजानेच हा अंधार म्हणजेच जे अज्ञान आहे, अज्ञान रूपी आहे, जी आपली काही या सृष्टीबद्दल मायेबद्दल अज्ञान असतं ना, म्हणून आपल्याला जगत सगळं खरं वाटतं, तेच खरं. ते अज्ञान दूर करणारा सूर्य तू आहेस. अपरिमित परमवीर्या. बरं, तुझं सामर्थ्य आहे तरी किती, नाही वर्णन करतं. अपरिमित, त्याला मोजमापच नाहीये. प्रत्यक्ष ब्रह्मच आहेस तू, त्याच्यामुळे तुझं सामर्थ्य काय सांगायचं. आणि तरुण तर तुर्या लालन लीला. तरुण तर तुर्या, आता तुर्या अवस्था तुम्हाला माहिती, मी सांगितलं होतं त्या पहिल्या 3 अवस्था आपल्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती, त्याच्या पुढची चौथी तुर्या. तुर्या ही ब्रह्मणी अवस्था आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एकरूप होत असता, परंतु झालेले नसता अजून ब्रह्मरूप, पण तिथपर्यंत गेलेल्या समाधी लागायची वेळ आलेली आहे. ही तुर्य अवस्था तरुण तर आहे म्हणतात ते. ही तुर्य अवस्था कायमच तरुण आहे तुमची, म्हणजे ही अवस्था कधी तुमची नष्टच होत नाही. तुम्ही तुर्य अवस्थेतच आहात सतत, म्हणून तरुण. बघा शब्द कसे वापरले ज्ञानेश्वरांनी. आणि अशी ही तरुण तरत्य स्थिती आहे, त्याचं पालन करणं म्हणजे ती कायम तशीच ठेवणं हीच तुमची लीला आहे. या तुर्य अवस्थेचं संगोपन करणं हीच तुमची लीला आहे. असा तुमचा अगाध महिमा आहे. मग आता तुमचे असे महिमान काय वर्णन, तुमचा अनुग्रह गणेशू, जे ते आपला सौरसू, ते सारस्वती प्रवेशू बालक आहे. तुम्ही जरा मुद्दामने 4-5 घेते, फार सुंदर आहे ज्ञानेश्वर. गुरु नमन आहे, आपल्या मुखांना पण जरा गुरु नमन झालं तर किती चांगलंच आहे. अनुग्रह गणेशी, गुरुचा अनुग्रह मिळणे, कृपा मिळणं फार मोठी गोष्ट आहे. हा तुमचा अनुग्रह जणू गणेश आहे, हा अनुग्रह रूपी गणेश आहे. आणि हा असा गणेश आम्हाला प्रसन्न झाला, जैते आपुला सौरसू, जेव्हा तो आपल्या कृपा करून मग आम्हाला सामर्थ्य देतो. सौरसू, मोठी कृपा करून सामर्थ्य देतो. तई तेव्हा सारस्वती प्रवेशू बाळकाही आपली. सारस्वती म्हणजे सरस्वती, प्रत्यक्ष विद्येचं प्रतीक आहे. त्याच्यामध्ये म्हणे बालकालाही प्रवेश मिळेल, काय अवघड आहे. जर तुमचा अनुग्रह रूपी गणेश आमच्यावर प्रसन्न झाला तर. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचा आहे अनुभव. बालकावस्थेत त्यांनी सगळं ज्ञान प्रकट केलेलं शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी. म्हणून त्यांनी मुद्दाम असं म्हणते की तुझी कृपा झाली तर काय कमी आहे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध गोडा. मुखम करोती वाचालम पंगुल्लंग येते गिरी, तुम्ही आठवा. तेच सांगितले, तुमच्या स्नेहाची वागेश्वरी सरस्वती. वागेश्वरी कोण आहे? सरस्वती. जर मुख्याने पण म्हणे ती अंगीकारली, तुमची प्रेम कृपा आहे. कशी स्नेहाची आहे, प्रेम कृपा. गुरु अतिशय कृपाळू असतात, म्हणून देवापेक्षा ते श्रेष्ठ मानले जातात. तुकारामांनी एके ठिकाणी म्हटले, देवा तू कृपाणू असा आहेस की जेव्हा काहीतरी घेतोस तेव्हाच देतोस. गुरु नाही आहेत तसं. म्हणून स्नेहाची वागेश्वरी ही मुख्याने जरी अंगीकारली तर तो वाचस्पती, बृहस्पती, देवलोकातले बृहस्पती म्हटले जातात, विद्वान सगळ्या गुरु, ते प्रबंधू होडा, त्यांच्याशी बरोबरी करेल. होडा बरोबरी करेल, त्यांच्याशी बरोबरी केलं. ही अशी एवढी योग्यता केवळ गुरूंच्या कृपेमुळे होते, असं ज्ञानेश्वर म्हणतात. एवढे जे महिमेचे करणे, वाच्याकडे वानुनी कवणे, का सूर्याची अंगी उठणे लागत असेल. ते म्हणतात आता एवढं तुझं महिमाने मी कसं माझ्या वाचेनी करू, दुबळी आहे.
माझी ज्ञानेश्वरांनी म्हणावं हे असं, ही वाचा माझी दुबळी. म्हणजे सूर्याच्या अंगाला काय उठणं लावता येतं का? अहो सूर्य तेजरूप आहे, त्याला अजून काय उठणं लावायचं? तसं तुला म्हणे काय मी करू? नाही तुझी म्हणे स्तुती मला करवतच नाही. चंदनाचे कायली चर्चावे, अमृताचे केवटी रांधावे, गगनावरी उभवावे घडे केली. चंदनाला परत कसला उपेल लावावं लागतं आणि अमृताला काय रांधावं लागतं. अमृतच जीवनमय संजीवनमय आहे पक्वान्न, त्याला काय रांधायचं अजून? आणि हे गगन इतकं उंच आहे, त्याच्यावरती काय मांडव बांधायचं कोणी? त्याच्यावर मांडव बांधतं कोणी? तसं म्हणे तैसे श्री गुरुचे महिमान, आकळीता काही असे साधन, मनोनिया मिया निवांत नमन केले. काय आकळी ते के असे साधन, कुठलं साधन आहे का की हे तुझ्या महिमा आम्हाला लक्षात यायला? इतका तुझा महिमा आहे आणि हेच मी जाणून मी निवांत बसतोय नमन केले म्हणून, मी काही दुसरे करू. मग म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू झाले. गुरुना म्हणतायत ज्ञानेश्वर की तुम्ही माझ्यावर इतकी स्वामी कृपा केली आहे, ममत्वे आईच्या ममतेने तुम्ही माझ्याकडे बघितलंय. कृष्णार्जुन संगम, कृष्णार्जुन संवादात ना गीता उमलली आहे ना, तो जणू काही संगम आहे. आणि तिथे तिसरा संगम माझा झाला म्हणजे प्रयाग वटू. माहितीये तुम्हाला प्रयाग वटू? प्रयागराज पूर्वीचं अलाहाबाद, तिथे तीन गंगा यमुना सरस्वती तिन्हीचा संगम आहे आणि तिथे वड आहे, अक्षय वट. म्हणून प्रयाग वट साक्षी रूप आहे तो अक्षय वट. आम्ही तुम्ही बघितला असेल बऱ्याच जणांनी प्रत्यक्ष तो तो जो किल्ला आहे पूर्वीचा नदी किनारी, तिथे आता आर्मीची कॉलनी झाली. सुदैवाने माझे जावेच होते तिथे, आता नातू पण गेला ह्याच्यात आर्मीमध्ये. तिथे आम्ही गेलो होतो, तिथे आम्हाला दर्शन सहजतेने झालं. त्याच्यामुळे तिथे म्हणे मी प्रयागपट्टू झालेलो आहे. मी तिथे माझा तिसरा संगम जाऊन मला कृपा लाभली की मी त्याच्यात तिसरा मिसळलो गेलो आणि मी साक्षी रूप झालो याचा. इतकं ते गुरुंना म्हणतात की तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे, नाहीतर काही झालं नसतं. जी स्वामी जी जी हा बघा तुम्ही मराठीत फार वापरला जात नाही, जरा काही बोलीभाषेत वापरला जातो. हा जी किती गोड आहे, हिंदीत जरा वापरला जातो. हे जी हे आदर देण्यासाठी, प्रेमाने आदर देण्यासाठी हा जी शब्द आहे वापरलाय ज्ञानेश्वरांनी सगळ्या ठिकाणी. ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुझाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचा. किती तुमची कृपा मोठी असते वर्णन करून सांगतायत. त्या ध्रुव बाळाला हा वैकुंठ पीठ नायके, रुसला त्याच्यावर ध्रुव. हे काय मला आईच्या मांडीवरनं खाली ढकलून देत आहे? मला असं पद पाहिजे की कोणी ढकलून देणार नाही. केली तप केलं नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे, तेवढा त्याचा निश्चय. एवढंच छोटं बाळ प्रसन्न झाले भगवंत. आपण त्या भगवंताचं दर्शन घ्यायला दिव्य दृष्टी नव्हती ना, जशी अर्जुनाला दिली पुढे नव्हती. तेव्हा त्यांनी शंख लावलेला आपला नाव, विष्णूंनी शंख ध्रुवाच्या गालाला लावलेला आहे आणि म्हणून त्याचं भातुकली म्हणून देऊन टाकलं ध्रुव. भातुकली आपण लहान मुलीला भातुकली खेळतात, सहजासहजी ध्रुवपद घेऊन टाकतो. ध्रुवपद ध्रुवतारा आपण त्या नावाने ओळखतो. एकच एक दिशा स्थिर असतो तो, म्हणून आढळतो. इतकी तुझी कृपा आहे तू देण्यात. तैसी ब्रह्मविद्या राहो, सकळ शास्त्रांचा विसवता ठावो, ते भगवद्गीता गोविया गावो ऐसे केले. त्याचप्रमाणे म्हणे ब्रह्मविद्या राहो, सगळ्या विद्येंचा राव, भक्तिरूप ब्रह्मविद्या ज्याच्यात सांगितली, सगळ्या शास्त्रांचं विसावाचं ठिकाण जे आहे ते गीता. आपण पहिल्यात पण वर्णन केलेलं बघितलेलं आहे. गीतेचं महत्व, महाभारताचं महत्व सांगितलेलं आहे. तिथे सांगितलेलं आहे गीतेचं कमल परागाप्रमाणे शोभती आहे महाभारतात, असं आहे, तुम्हाला आठवत असेल. ते विश्राम स्थान आहे, सगळ्यांचं विश्राम स्थान आहे ती भगवद्गीता. ओवी रूपात मी सांगावी अशी मला योग्यता तुम्ही मिळवून दिली. अशी योग्यता मला तुम्ही मिळवून दिली, नाहीतर हे काय शक्य झालं
हे काही तुमच्याशिवाय शक्य झालं नसतं. आता आपुलेनी कृपा प्रसादे मी या भगवद्गीता बोधी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखाणिले. म्हणून आपल्याच कृपा प्रसादाने आतापर्यंत 9 अध्याय मी पूर्ण करू शकलो. पूर्वखंड 9व्यापर्यंत 9व्या कळसाध्याय मी सांगितलं होतं तुम्हाला सांगताना. कळसाध्याय म्हणतात की इथे मुख्य ज्ञान तिथे संपलेलं आहे. म्हणून तर 9व्या खंडापर्यंत मी आलेलो आहे. विनोदे वाखाणिले म्हणजे सहज मी करू शकलो. विनोदे म्हणजे इथे सहज का? तुमच्या कृपेने. त्याच्याशिवाय काय मला शक्य नव्हतं. आणि हे म्हणजे इतकी किती तुम्ही कृपा केली आहे हे वर्णन करून सांगतायत. माझी काही लायकी नाही म्हणतात. मग शब्दब्रह्मी असंख्याते जे तुला काही अभिप्राय लिखे ते तुला महाभारत एक लक्ष दो. महाभारतात 1,00,000 श्लोकांचा जो आवाका आहे, जे सार आहे ते 700 श्लोकामध्ये गीतेत आलेले. आणि त्या 700 लोकांचं सार एकट्या 9व्या अध्यायात आले. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायाला सर्टिफिकेट दिलेले. त्यांचा फार आवडता होता. संजीवन समाधीमध्ये त्यांनी तो समोर ठेवला होता. तोच म्हणेल तो एकलाची नवमी म्हटलेलं आहे. कसं म्हणे ह्या गीतेमध्ये सगळीकडे ब्रह्माचंच वर्णन आहे. ब्रह्मविद्या सेवर का अध्यात्मविद्या ती कशी प्राप्त करावी, मोक्ष कसा मिळवा हेच आहे. पण प्रत्येक अध्यात निरनिराळ्या रूपाने ते आलेले आहे. आणि त्याच्यावर दृष्टांत देताना काय म्हणतात ज्ञानदेव, अहो गुळ साखरे मालेयाचे हे बांधे तरी एकची रसाचे परी स्वाद गोडीचे आन आस. उसापासून काय काय बनतं, गुळ बनते, साखर बनते, काकडी बनते. चव एक आहे नाही, वेगवेगळे मधुर आहे पण चव वेगवेगळी आहे. स्वाद गोडियाचे आन आन असे. तसं म्हणे या सगळ्या श्लोकांमध्ये एकच सार पण ती वेगवेगळ्या रीतीने मांडलंय. सुंदर. आणि असं म्हणे मी ओवी स्वरूपात सांगू शकलो. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. इतकं सामर्थ्य आहे गीतेचं. आणि त्यातल्या त्यात 9वा ते मी म्हणे तुमच्या कृपेने हे सांगू शकलो. की इतकी तुमची अगाध कृपा आहे. म्हणून त्यांनी उदाहरणं दिली आहेत कशी कृपा तुम्ही करता. येथ विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगितली ते विदग्धा रसवृत्ती म्हणे पैठ कथा. आता ह्या अध्यायामध्ये विभूती प्रति विभूती म्हणजे गौण, थोड्या काही काही मुख्य, काही काही गौण अशा ज्या विभूती आहेत त्या अर्जुनाला ह्याच्यात आता भगवंत सांगणार आहे. विदग्ध स्पष्ट करून अत्यंत पांडित्यपूर्ण प्रगल्भ प्रगल्भ ज्ञानाने असं ते सांगणार आहे. ही कथा त्याच्यात आलेली आहे. देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चौकट ऐका. आता पूर्वीच्या काळी ज्यांनी गीता म्हणा, वेद म्हणा, शंकराचार्यांचे काही ग्रंथ ते मराठीमध्ये करायचं त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्यावर झोड उठवली काही लोक. तुम्ही मराठीत कसं काय करता, संस्कृत मध्येच केलं पाहिजे. टीका केली खूप. प्रत्यक्ष एकनाथांना आपल्या मुलाच्या विरुद्ध भांडावं लागलं. त्याच्यासाठी हरिपंडित भांडावं लागलं त्याला. म्हणून इथे मुद्दामून म्हणते देशी आणि संस्कृत. देशी म्हणजे कुठल्याही प्राकृत भाषा आणि संस्कृत अहो या एका भावार्थाच्या सुखासनी आहेत. सुखासनी पालखी सुख सुख आसनं ते सहजतेने तुम्हाला वाहून नेतं ते सुखासन. एकाच पालखीत बसतेत म्हणे. त्यांचं काही महत्व कमी होत नाही. शोभती आयणी चातुर्याने शोभतात. मग संस्कृत असे मराठीत असते. चोखट ऐका. चोखट अतिशय शुद्ध. बावन कशी जसं आपण म्हणावं ना तसं हे चोखट आहे. एकच अर्थ आहे त्याच्यात. मग तुम्ही म्हणजे ज्यांनी टीका केली आहे ना त्यांना थोडं उत्तर देतात ज्ञानेश्वर. एकनाथांनी म्हटले ना संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय या चोरापासूनही झाली. मग काही चोरांनी निर्माण केला. मराठी भाषा तेवढीच महत्वाची. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी ओवीबद्ध केलेली का ही तुमची कृपा आहे. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे काही बोलिले श्रीहरी तेने अर्जुना माधवी याची मातू अंतःकरणे घडवता आसी. अर्जुनाने प्रश्न विचारले ना त्याच्यावर आणि तो ऐकतोय. अतिशय उत्तम शिष्य आहे तो.
आणि सखा पण आहे. बोलते श्रीहरी, काय म्हणाले श्रीहरी की अर्जुना, आहार्याची मातू अंतःकरणे. मी जे जे काही तुला सांगतो ना ते तू अंतःकरणापासून ऐकतोस बरं का, अगदी मनापासून ऐकतोस. घडवता आहासी, घडवता आपण म्हणतो ना, धड आहेस का तू हे करण्यासाठी, तसं तू योग्य आहेस, लायक आहेस. निष्पाप होता तो श्रोता, अतिशय श्रवण करणे ही जो कला आहे, तो योग्य श्रोता होता, जिज्ञासू होता. म्हणून मनापासून तू गोष्टी ऐकतोस म्हणून मी तुला सांगणार आहे. म्हणून तर जे जे काही प्रश्न करेल अर्जुन, त्याला भगवंत लगेचच उत्तर देतो. आम्ही मागील ते निरूपण केले, ते तुझे अवधानाची पाहिले, तर टाचे नव्हे पुरते. म्हणजे मागे मी बघितलं नवव्यात वगैरे तुला सांगितलं काय काय, तर तुझं अवधान बघितलं तर परीक्षा पास झालं बरं का. टाचे म्हणजे अपूर्ण नाहीये, पुरते आहे. तू नीट लक्ष देऊन ऐकतोयस हे मी बघतोय. पण मला तुला सांगण्यात अजून एक आनंद आहे, तू तर आहेसच ऐकण्यात श्रेष्ठ, आचरणात आणण्यात श्रेष्ठ. पण अजून एक आनंद आहे म्हणे, आता बाळका देवकीची लेणे तया शृंगारा बाळकाही जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली देखील. आई बाळाला काय 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 घालते हो. म्हणजे खरं बारसं असतं किती छोटं असतं तेव्हा. मग ह्यांनी काय साखळी दिली, अमुक काय, मग त्याला बिंद्या घाल, साखळ्या घाल, ते टोपी घाल. कुंची ते बिचारा टोचत असतं, खरं रडत असतं. पण शृंगारा काय बाळाचा नाही, त्याला काही माहित असतं का, काय कळतं का? पण ते सुखाचे सोहळे कोण बघतं एवढं, माऊली. आईच किती गोड दिसते माझं बाळ, किती छान दिसते, टीप लावूया त्याला, असं सगळ्यांनी आणि म्हणावं म्हणून तिचं उर अगदी अभिमानाने भरून येते. काय गोड आहे ग तुझं बाळ, किती सुंदर दिसते. मग दागिन्याने अजूनच छान दिसते हो तुझी कन्या वगैरे असं. हे आई खूप सुख भोगते, ते बाळ नाही. तसं म्हणे, तैसे तुझं हित आगवे जवजवळ काय तुझं भावे, तव तमा आमुचे सुख दुडावे ऐसे ऐसे. जसं जसं अर्जुना तू विचारतेस मला आणि तुला ज्ञान देताना तुझ्या तुझं हित साधणार आहे, अशा विचाराने मला भयंकर आनंद होतो. म्हणजे खरं तुझीच कृपा आहे माझ्यावर की मला हे तू तृप्तीची निसवडी बोलताना पडेल. मला किती तृप्ती होती याच्यातनं सांगता येत नाही. पांडवांना हाताशी धरून त्याने अधर्माची लढाई लढली ना, अधर्माविरुद्ध. पांडव कसे होते, सद्गुणी होते, सत्याने चालणारे होते, नम्र होते, अनर्थ अर्जुना असा दरवेळी देव केलेला आहे उद्देश त्याचा. आणि म्हणूनच तुला सांगताना तुझं हित ह्याच्यात होते हे बघताना मला अतिशय आनंद होतो. अहो गुरुला आपला शिष्य वरचढ झाला तरी आनंद होतो बरं. तो असं म्हणत नाही तू माझ्या वरती चाललास का आता. शेरात सव्वाशेर, बापाला सुद्धा आपलं पोरग शेरात सव्वाशेर झालं की आनंद होतो. अरे माझ्यापेक्षा बघा माझा मुलगा वरती गेला. तसं गुरुला सुद्धा आपला शिष्य अरे श्रेष्ठ झालं त्या पदापर्यंत, तसा मला आनंद होतो. परी किरीटी तू माते नेणसी ना निरुते, तरी का जो मी येथे ते विश्वची. पण अर्जुना काय सांगू का, अजून तू मला नीट ओळखत नाहीयेस रे. मग तर तुला मी हे विश्वरूपात कसा भरून राहिलेला आहे ते मी समजून सांगणार. जो मी येथे ते विश्वची हे विश्वात, जो मी येथे हा जो मी उभा आहे तुझ्या पुढे सगुण रूपामध्ये, तू ज्याला कृष्ण सखा म्हणून मानतोस तोच विश्वात मी. आणि म्हटलं तसं हळूहळू भगवंत अर्जुनाला शिकवतात कसं आहे तो विश्व, त्याच्यात मीच आहे म्हणून. ते आता मी तुला म्हणतो माहित नाहीये तुला नीट का, महर्षी आणि या देवा येरा भूत जाता सर्वा, मी आधी म्हणून पांडवा अवघड जाता. अरे मीच आद्य आहे सगळ्या. हे महर्षी असू दे, देव असू दे, इतर भूत जात तर फारच पलीकडे, ते सुद्धा मला जाणत नाही म्हणून त्यांच्या आधी आहे मी. महर्षी आहे देव त्यांना म्हणून ते पण जाणत नाही मला, तर तू काय जाणणार. म्हणून तुला आता मी नीट कोण आहे ते सांगणार. महर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की विशिष्ट विषयात पारंगत हे संशोधकच असतात, त्यांना महर्षी म्हटलं जातं. ते पण मला जाणत नाहीत असं म्हणतात. ह्याच्या पुढे त्यांनी हा एक भूगोल हा शब्द वापरल्याने विज्ञान कसं 800 वर्षापूर्वी ज्ञानदेव जाणत होते
अनेक आहेत अशा ओव्या प्रमाण देणाऱ्या. त्याच्या तिथं त्याने का गाभेवन बटू गिव सवे, जरी तरंगी सागरू साठवे, का परमाणू माझी सावणे भूगोला. परमाणू माझी, तुम्हाला भूगोल म्हणजे गोल आहे पृथ्वी हे त्यांना माहीत होत त्यावेळेस. आणि सूर्य मध्यभागी आहे, त्याच्या भोवती ग्रह फिरतात, हे पण मागच्याच अध्यायात सांगितलेलं झालेलं आहे. का सूर्याचे चालणे असं म्हटलंय ना त्यांनी, ते सापेक्ष आहे. खरा सूर्य चालतो का नाही आपल्या पृथ्वीच्या, अशा विज्ञानाला स्पर्श करणाऱ्या ओव्या आपल्याला याच्यात दिसतात. तैसा राहुनी ठाई टिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. मग ह्याच्यामध्ये जो माझा भक्त ठाय ठिके, तिथेच आहे त्या ठिकाणी आपण जसा आहे तसा स्वप्रकाशे चोखे, आत्मज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघतो, चोख असतो. अजत्व माझे देखे, मी अजन्म आहे हे त्याला कळतं, मला जन्म मरण काही नाही. आपुलिया डोळा, तो आपल्या प्रत्यक्ष अनुभव घेतो, प्रत्यक्ष स्वानुभव घेऊन बघतो. असा जो कोण आहे ना, तो पाषाणा माझी परिसू, म्हणजे किती श्रेष्ठ आहे. दगडामध्ये जसा परिश्रेष्ठ आहे. रसा तू सिद्ध रसू, अमृत सगळ्या रसामध्ये अमृत श्रेष्ठ आहे. तैसा मनुष्य आतूर, तो माझाची जाणतो सगळ्या मनुष्यात श्रेष्ठ आहे. आणि तो माझाचा आहे असं तू जाण. म्हणजे थोडक्यात ते विभूती सांगतायत ना, म्हणून त्याची प्रस्तावना करतायत की कोण श्रेष्ठ आहे. तर मनुष्यामध्ये जो असा तो जाणतो मला आत्मज्ञानाने, तो श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यात माझाचा अंश येतो. तर आता त्यांनी इथे 20 भावांचं वर्णन केलेलं आहे. आधी मग विभूती सांगितल्या, आधी भाव पण हे आलेच ना. मनुष्यामधले भूत मात्रांमधले भाव कोणापासून निर्माण झाले, ह्याच्यापासूनच झाले. बुद्धी ज्ञान असंमोह म्हणजे मोह नसणे, क्षमा. आता ह्या ओळीने खूप आहेत, ती प्रत्येक ओळी आपण घेऊ शकत नाही, नुसतं त्याचा नामनिर्देश करते. शम दम सुख दुःख भय निर्भयता अहिंसा समता यश अपयश, हे सगळे भाव हे माझ्यापासूनच झालेले आहेत ना. हे भाव या सगळ्या भूतमात्रांमध्ये आहेत. आणि माझे जाणणे नेणणे, ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून मी भूती भावाचे होणे विषय पडे. आणि जाणणे नेणणे म्हणजे मला जाणत नाहीत, काही काही जाणतात, अज्ञान ज्ञान, हे दैवाचे करणे. जसं ज्याचं नशीब असेल ना, त्याप्रमाणे तो जाणतो. बरं, मला मी म्हटलं ना, तो काहीतरी पुण्य आपलं असतं मागच्या जन्माचं, म्हणून तुमच्यासारख्या लोकांना इच्छा होते की इथे येऊन ऐकावं, काहीतरी जावं आपण गीता ऐकायला, प्रवचन ऐकावी. मग जसं देवाचं कशी प्रकृती घेऊन येतात, त्याप्रमाणे त्याचं बुद्धी भावाचे होणे विषम पडे, अनुकूल किंवा प्रतिकूल, अशा प्रमाणे त्यांचे ते भाव मग त्याप्रमाणे तयार होतात. तरी आठवाची गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी. मग त्यांनी आता सांगितलेले महर्ष सप्त पूर्वे चत्वार म्हणून. पहिल्या प्रथम मी कोणाला केलं म्हणे निर्माण, तर हे 7 ऋषी सप्त ऋषी आहेत ना ते, आणखी 4 म्हणून हे आधी निर्माण केले. आपल्याला सप्तऋषी इथे सांगितले, गौतम भारद्वाज, गौतम भारद्वाज वसिष्ठ कश्यप विश्वामित्र जमदग्नी अत्रि, हे सप्तऋषी आहेत. आपण म्हणतो ना, तुमचं हे गोत्र काय आहे, हे मूळ पुरुष असतात. आमचं गौतम आहे म्हणजे गौतमी तुमचे मूळ, हे सप्तऋषी पहिले. आणि तसेच 4 म्हणून, 4 म्हणू, मन्वंतर म्हणतो आपण. एका कालखंडाला मनु ही पदवी आहे. निरनिराळ्या नावाचे मनु होऊन गेले. ते पहिले आद्य 4 म्हणून, स्वयंभुव, दक्ष, चक्षुष, वैवस्वत. आता आपलं मन्वंतर वैवस्वत सुरू. अशा प्रकारे 4 मनु, 14 आहेत पण 4 मुख्य मनु. आणि सप्तऋषी हे सगळे आधी निर्माण झाले. ऐसे हे 11 माझ्या मनी जागले धनुधरा, सृष्टीच्या व्यापारा लागून, यांच्यापासून सृष्टीचा व्यापार मग सुरू झाला. म्हणून 11ही राजे येर जग यांची प्रजा, ही
त्यांची प्रजा आहे, सगळी भूतमात्र जी निर्माण झाली त्यांची प्रजा आहे. ऐसा विश्व विस्तारू माझा जे जाणं, हा सगळा विश्व विस्तार म्हणजे हा माझ्या संकल्पातनं तयार झालेला. पल्लवी कशाप्रमाणे, पल्लवी फूल फळ हे वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आवडे. एका बीजातनं वृक्ष तयार होतो, त्याला फळ फुलं सगळं तयार. त्याप्रमाणे एका बीजातनं आधी बीज एकले, बीज अंकुरले एका बीजापोटी कोटी कोटी तरी. तुकाराम महाराजांचा जो पिक्चर होता त्याच्यात त्यांनी शांताराम आठवलेंचं गीत होतं, सगळ्यांना वाटायचं तुकारामांचाच अभंग आहे, शोधून बघितले, इतका चपखल त्यांनी बसवला. मग हे बीज रूपाने माझ्यातला जो संकल्प आहे त्याच्यातनं हे सगळं निर्माण होतं या वृक्षाप्रमाणे. अशा प्रकारे मी ही निर्मिती कशी कुणापासून आधी होते ते त्यांनी सांगितलं. मग हे जे माझे विभूती म्हणून मी तुला सांगणार आहे, मग अशी सांगितलं ना की रसा माझे अमृत जसं श्रेष्ठ, तसं आत्मज्ञानाने जे चौखट प्रकाशित झाले ते, त्यांची दृष्टी कशी असते, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. सगळे कोणी भेटले तरी भगवंतच आहे. हा भक्ती योग निश्चितच जाणं माझा, व्याख्याच करून टाकली भगवंताने, हाच भक्ती योग आहे. काही नाही भक्ती योग म्हणजे सगळ्यांना भगवंत रूपात बघा, तेच ब्रह्म सगळ्यांच्या अंतरी आहे. मग तुझं माझं द्वेष मत्सर कसा असणार, हाच भक्ती योग आहे माझा. सोप्या शब्दात सांगून टाकलं माऊलीने काय भक्ती योग आहे. असा हा भक्ती योग आहे. हा भक्ती योग जे जाणतात ना तेच जैसी कमळ कळिका झालेपणे हृदयाच्या मकरंदा राखून येणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसेनी माते विश्वी कथित, कथितोनी तोषे प्रथु विसरत, मग तया विसरा माझी विरत अंगे जिवे. त्यांनी सांगितलेलं की कमळ कळिका फुल्ली पूर्ण उमललं की मग किती म्हटलं तरी सुगंध लपून राहतो का त्याचा, नाहीये, तो पसरणारच आमोदाचे. रंका पारणे आमोदाचे, कुणालाही तो राया रंक कोणी असू दे त्याला देत. त्याप्रमाणे म्हणे हे माझे भक्त जे आत्मज्ञान चौखट ज्ञानाने हे झालेले, त्यांना म्हणे माझ्याबद्दलच बोलायला आवडतं. तुष्यंतीच रमंतीच कधी त्यांनी तोषे कथू विसरत. माझ्या कथा ऐकता ऐकता सांगता सांगता ते इतके रमून जातात, जग विसरतात, आपला देह विसरतात, आपण कुठे ते विसरतात. विसरा माझी विरत अंगे जिवे, जीव अंग देह भावावर नसतातच ते, आपण हा देह नाहीच आहे असं त्यांनी म्हटलेलं. मी म्हणजे कोण आहे, ती शक्ती आहे, ते ब्रह्म आहे असं ते म्हणतात. आणि असे ते त्याच्यामध्ये भक्तीत पूर्ण मग्न होऊन नाचतात आनंदाने. एकमेक असे भक्त भेटले की माझ्याबद्दलच बोलतात, फालतू गप्पा नाही शेअर त्या आणि याचा आपला फायदा कुठे येईल काय, आपली भक्ती कशी वाढली जाईल अजून त्याच्याबद्दलच बोलतात. म्हणून नामदेवांचा तो अभंग आहे ना, प्रेम पिसे भरले अंगी गीते छंदे नाचो रंगी. आणि म्हणे नामदेव म्हणतात की बा केशवा जन्मोजन्मी तेही ही सेवा, दुसरं काही नको, अशी सेवा मला करू दे चालेल जन्म मिळाला, असे रमतात. हे माझे भक्तियोग सांगितला ना भगवंतानी, असा हा भक्तियोग आहे. आणि असे हे भक्त वागतात. जिये पदवी केली पोषके ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विशेखे आवडे करुणी. मग अशा पदवीपर्यंत जे पोचलेले असतात अधिकार पोषके, त्यांना हा अधिकार मिळतो, ते मनस्यू यथा सुखे, बरोबर त्यांच्या त्यांच्या जी वेळ असते त्या वेळेला मला येऊन मिळतात. अशा भक्तांचं पालन करताना मज विशेखे आवडे, मला फार आवडते. अशा या त्यांना बुद्धियोग दादा मी ते म्हणते ना, त्यांना मी बुद्धियोग देतो, त्यांची उपासना वाढत नेतो, ते मला सुखाने माझ्यात मिसळून जाते अशी मी त्यांना परिस्थिती करून देतो. त्यांच्याबद्दल म्हणजे हे विभूती कोण कोण आहेत ते सांगताना आधी प्रस्तावना केले की असे भक्त असतात ते विभूती असतात व्यक्तीमधले, आणि इतर ह्याच्यात ते पण त्यांनी सांगितलेले आहे. परी आपण जे एक होते तैसेची सुख साचुक, सप्रेमळा लागी देखत ठेविले जतन. इतर भक्तांबद्दल पण मी प्रेम रूप वापरतोच, कृपा करतो, पण खास भक्तांसाठी आपण असतो ना, आपली
खास आवडीची जी असतात लोक आहेर द्यायचं आहे, माझ्या आईसाठी मी ही साडी राखून ठेवलेली आहे खास आहे कोणाला. तसं म्हणतात भगवंत, सप्रेमाळ लेख ठेविले जतन कसं सुख साजूक, म्हणते काय वापरलाय बघा शब्द. साजूक तूप किती असतं आपल्याला माहित आहे, आणि ते अगदी निखळ म्हणजे कसं, काहीच भेसळ नाही त्याच्यात, शुद्ध तुपातले पदार्थ असं करतात ना जाहिरात सगळं. तसं हे म्हणे साजूक सुख मी त्या भक्तांसाठी राखून ठेवतो, म्हणजे अर्जुनासाठी. त्यांनाच ते सुख मी देतो, बाकीच्यांना नाही देत. त्यांना पण मी कृपा करतो, पण जास्ती कृपा अशा भक्तांना. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेर अंधारे, म्हणून देखत असे साचो कार्य स्वरूप तुझे. एवढं भगवंतांनी म्हटल्याला अर्जुन सद्गतीच नमस्कार कर. भगवंता, तुझ्यामुळेच माझ्या मनातला अंधार, 9व्यापर्यंत त्याच्या मनातला अंधार आता कमी होत चाललेला आहे, ज्ञान प्रगट होत चाललेलं आहे. म्हणून तो म्हणतो वचन तेजाकारे, तुझ्या मुखातली वचनाने जणू माझ्यातला अंधार नष्ट करून तेज पसर, प्रकाश पसरवलाय. फिटले आतील बाहेर अंधार आहे, आतला पण आहे म्हणजे देहभावाचा पण अंधार गेला, आणि बाहेर संसारातला, या संसाराला मी हे सगळं नामरूपाने नटलेलं आपण खरं म्हणतो, त्याच्या आत काय तिकडे बघत नाही आपण, तो पण म्हणे अंधार. हे दोन प्रकारचं अज्ञान असतं. आतलं आपल्या आत राम आहे कळत नाही, बाहेर राम आहे ते पण कळत नाही. हा दोन प्रकारचं अज्ञान, म्हणून आतील बाहेरील अंधार आहे. हे तुझ्यामुळे, या वचनांमुळे माझं फिटलंय आता. तरी होसी का तू ब्रह्म ब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. थोडं थोडं कळलंय अर्जुनाला, म्हणून आता प्रथमच त्यांनी काय म्हटलंय बघा, होसी का तू परब्रह्म परम धाम पवित्रम भवान, असं जे म्हटले ना त्यांनी श्लोकात, तू परब्रह्मच जणू काही आहेस हे आता मला थोडं थोडं कळायला लागलंय बरं का. जे महाभूता विसवते, हे सगळे महाभूतांचं तू शेवटचं विसानाचं ठिकाण आहेस हे मला कळलंय. पवित्र तू परम, तूच एक परम आद्य पुरुष तूच आहेस. जगन्नाथ, जगाचा नाथ तूच आहेस. अनादिसिद्ध तू स्वामी, जो नाकळतीसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता, आम्ही जाणितले आता. अर्जुन कबूल करते, आता मला कळलंय बरं का तू कोण आहेस, थोडं थोडं तरी कळलंय. अनादिसिद्ध असा तू स्वामी आहेस, आणि नाकळतीसी जन्मधर्मी, जन्म मरणाचे अज्ञान आहेत त्यांना तू कळत नाहीस, पण तू स्वतःच कसा अजन्म आहे, तो तू, तो तू आहे जो अजन्म आहे, अव्यय आहे, अक्षर आहे, असा तू आहेस. ते आता मात्र मी हे जाणलेलं आहे, कळलंय मला. एरवी नारदू अखंड जवळा ये, तोही ऐसेची वचने गाये, परी अर्थ न बुजवणी ठाये गीत सुखाचे एका. भगवंता, आत्ता मला कळायला लागलंय, हे तू काय काय सांगितलंस ना, तू कोण आहेस, तुझ्या आद्य ऋषी सांगितलंस म्हणून ते झाले. म्हणे नारद ऋषी येत होते आणि ते गायन करायचं नाही असंच काहीतरी सांगायचं बरं का. पण म्हणे माझं काय होतं, त्याच्यातला संगीतातला आनंद, चाल कशी आहे तिच्याकडेच लक्ष, आतला अर्थ म्हणे मला कळत नव्हता. म्हणून आपण काय म्हणतो, गरजेचा अर्थ काय तो समजून घ्या तुम्ही, वरवर बघू नका, शब्दार्थांना नुसता कळत नाही गरजेचा अर्थ काय ते. परी अर्थ न बुजवणी ठाये गीत सुखाचे ऐका, सुखच घेत होतो त्याच्यातनं, कानाला किती गोड लागतंय हे बघत होतो. आपलं कसं होतं बघा, आई सांगत असते मुलीला, अगं लवकर ये परत, अंधार व्हायच्या आते, नको तिकडे जाऊ, एवढी काय ग काळजी करते, काही नाही एवढं काही होत नाही, मी येते. तर म्हणे तुला नाही आत्ता, का तू आई झालीस ना की कळेल. मग काय, तसं ज्या त्या भूमिकेत आपण गेलो की आपल्याला पूर्वी काय सांगितलं होतं कोणी ते पटायला, अरे त्यावेळेला सांगितलं, बरोबर सांगितलं बरं काय. तसं म्हणे नारद बिरद सगळे येत होते, सगळं हे वर्णन करत होते, पण म्हणे मला काही कळतच नव्हतं. नारद कशाला, म्हणे प्रत्यक्ष रावळा आपणच येऊन व्यासदेवे, तुझे स्वरूप अनुभवे सर्वदा सांगितले. व्यासदेव प्रत्यक्ष यायचे तिथे, आणि ते पण तुझं वर्णन करत होते, पण ते पण म्हणे माझ्या डोक्यावरून त्याचा म्हणजे त्यातला खरा गर्भितार्थ मला कळत नव्हता.
प्रभू आघवेणी येणे जन्मे जी पुण्य केली मी या उत्तमे तयाची नटकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा. आता मात्र मला वाटायला लागले हे जे तू मला ज्ञान देतोयस मला कळतंय की तुझी कृपा झाली आहे ना, काहीतरी भाग्य जय सांगू तुळू. माझं भाग्य चांगलंय, पुण्य केली मी या उत्तमे पूर्वजन्मी खरंच मी काहीतरी पुण्य केले म्हणून तुझ्यासारखा मला गुरु लाभलेला आहे आणि हे ज्ञान मी तुझ्याकडनं मिळवलं. जी बनकरू झाडेसी जीवेसाठी पाडूनी जन्मे काढी आटी परी फळेसी ताईची भेटी जै वसंतू पावे. बनकरू माळी, तो काय करतो माळी खूप खटपट करतो, झाडं लावतो, बीज पेरतो, पाणी घालतो, खत घालतो, सगळं करतो. जन्मे काढी आटी म्हणे अगदी कष्ट करतो, आटापिटा करतो, पण फळं त्याला वसंत आल्यावरच येणार ना. फुलं फळं वसंत आल्यावरच येणार. त्याचप्रमाणे माहिती तैसे शब्दजात आवडीले अथवा योगाधिकचे अभ्यासिले तैची म्हणूया आपले जैसा अनुकूल गुरु. गुरुची कृपा जेव्हा होते ना तेव्हाच तुम्हाला ते कळतं, तोपर्यंत ती विद्या मिळत नाही. गुरु तुम्हाला हात धरून त्या वाटेवर नेतात, काय साधना करायचं ते सांगतात आणि तुम्ही त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी शक्ती देतात. म्हणून त्यांनी म्हटले आता तू माझा गुरु आहेसच आणि तूही मला शक्ती दिलीस आणि म्हणून आता हे ज्ञान तुझे दिलेलं ते मी पचवू शकतोय. आता मी पचवू. तैसे श्री गुरु सर्वत्र आधी परी कृष्ण आम्हा तूची गती हे असं माझं कृती विभूती सांगे. आता मला कळलंय की तूच श्री गुरु आहेस माझा आणि तू सर्वत्र आती हे मुख्य कळलंय, तू सगळीकडे भरून राहिलेला आहेस आणि तू माझा गुरु आहे. तुझी गती काय हे पण कळलंय, पण आता मला माझं प्रति विभूती सांगे की मला तू तुझ्या विभूती सांग. का त्यांनी म्हणाला तो विभूती सांगे की अरे तू म्हणतोय सगळीकडे भरू नये, पण एखाद्याला आता सामान्यांच्या दृष्टीने प्रश्न विचारतो की कुठे बघायचं सामान्य माणसाने, हा सगळीकडेच भरलेलं पण एक विशिष्ट ठिकाणी तू सांगितलंस तर आम्हाला तिथे पूजा करायला आराधना करायला बरं पडेल ना. जी ही विभूती या समजता लोकोनी व्यापुनी आहाती अनंता या प्रधाना नामांकिता प्रगट करी. त्याचं प्रधान प्रधान काय आहे ते तरी सांग ना, तू सगळीकडे व्यापून आहेस. अशा मला विभूती सांगा. मी तुम्हाला सांगितलंच की अशा परमात्म्याचा दैवी अंश ज्याच्या ठिकाणी वस्तू व्यक्तीत कशातही असतो. आता आपण गंगाला पवित्र समजतो, तिचे काय अर्थ ते तिच्यात ती विभूती असं सांगितलेलंच आहे पुढे. अशा दैवी गोष्टींचा अनुभव आपण पण एरवी घेतो. कुठे निसर्गरम्य ठिकाणी गेलो, प्रचंड डोंगर, प्रचंड खाई, प्रचंड पाऊस एखाद्या वेळी किंवा प्रचंड अगदी काळा कुठता अंधार सुद्धा, त्यावेळेला आपल्याला भारावून जातो की नाही, आपल्याला अरे देवाचं रूप असं आपण म्हणतो. म्हणून या अशा प्रधान ज्या नामांकित त्या आहेत त्या तरी मला तू सांग म्हणजे मला जरा कळेल. इतक्या सगळ्या ऐकून मी काय करणार. तब तुझे नामची आम्हा आवडे वरी भेटी होयाने जवळीक जोडे पाठी गोठी सांगसी सुरवाडे आनंदाचे. अरे तू किती सांगितलं ना तरी कमीच आहेस, पण प्रधान प्रधान का बरं. जवळीक जोडे, तुझं नाम तर आवडतंच पण तू तर माझ्या इतका जवळ आहेस, तू माझा गुरु आहेस, तू सखा आहेस आणि अतिशय आनंदाने गोष्टी सांगतात. हे सारंग 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 इथला पंखा बंद कर जरा, पानं उठतात. वरी भेटी होय आणि जवळ, तू तर माझ्या इतका जवळचा झालेला आहेस, मला किती आनंद होतो आणि परत आणखीन चार गोष्टी गोडीने सांगतोय. अति प्रेमाने सुरवाड आहे बरं. असं एखादा तर शिक्षक चला शिकवायचं काहीतरी चार गोष्टी हा अमुक अमुक सांगून टाकेल असं नाही. प्रेमाने आनंदाच्या भरात असं तू मला सांगतोयस, मग मला का नाही कळणार बरं. तर मला आनंद आहे म्हणून तू मला सांग, अजून सांग. या पाठाची या बोला सर्वांगे कृष्ण डोलला म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरुहा. गुरु बघतात हो शिष्याला आहे की नाही इच्छा मुख्य, नाहीतर उगाच आपलं दगडावर पाणी ओतल्यासारखं. मग आनंदाने डोललाय म्हणतात भगवंत. भगवंतांना भयंकर आनंद झाला आपला असा शिष्य, प्रिय शिष्य इतका जिज्ञासू आहे, त्याला ज्ञानाची तहान आहे, पिपासा आहे
आणि तो आपल्याला सांगतोय की मला सांगा सांगा कर, आणि म्हणून त्यांना आनंद झालाय. भक्ती ज्ञानाशी झालेला आधार म्हणते, भक्ती ज्ञान याचा हा आगरच झालाय, म्हणजे आता याला इच्छा आहे. म्हणून मग ह्याला हे सांगण्यात, ही भक्ती सांगण्यात काही अडखळती नाही. एरवी तरी मी कैसा केवडा, आपण पयाची नव्हेली पुढा, याला की प्रधान या विरुडा या विभूती ऐके. मग म्हटलं ठीक आहे अर्जुना, इच्छा आहे ना तुझी, मी प्रधान या, तरी माझी म्हणे कवडा कैसा केवढा, मलाच म्हणे कळणार नाही माझा व्याप केवढा आहे. म्हणून मग तुला प्रधान प्रधान मुख्य मुख्य जे आहे ते सांग. ऐके कुटीलाल कमस्तका, धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे एकेका भूत मात्राच्या ठाई. आता एक एक विभूती ते सांगतात. ठीक आहे. कुटीलालक मस्तका, कुरळे केस ज्याच्या मस्तकावर आहेत असा तू अर्जुन. आता प्रेम भरलेलं आहे मनात अर्जुनाचे, त्याच्या मुखाकडे लक्ष जाते. आईचं बालकाकडे मुखाकडे, अरे मी बाया किती गोड आहे, त्याचं चुंबन घेऊ का काय, पापा घेऊ का काय, तसं आपल्या भक्ताच्या प्रेमाची उचंबळ आहे भगवंतांचं हृदय आणि त्याच्या चेहऱ्याकडे. म्हणून ते म्हणतात काय सुंदर केस आहेत अर्जुनाचे, कुरळे केस. असा जो अर्जुना तू, आणि धनुर्वेद शंकर आहेस प्रत्यक्ष, परत त्याची स्तुती पण करतात, पराक्रमी किती आहेस. तर म्हणे सगळ्या भूतमात्रांच्या ठाई जो आत्मा आहे त्या रूपाने मी स्थित आहे, ती माझी विभूती आहे. म्हणजे भूतमात्रांच्यातला जो आत्मा आहे ती माझी विभूती आहे. अशाच अनेक विभूती जवळजवळ त्यांनी 75 वगैरे याच्यात सांगितलेल्या. त्या आपण सगळ्या काही ओव्या घेणं शक्य नाही, त्याची नावं घेऊया. म्हणे विष्णू मी आदित्य आतू, 12 आदित्य आहे, त्यातला विष्णू हा प्रमुख, ही माझी विभूती आहे. म्हणून आपण विष्णू रूपाने सगळे पूजा करतो. रवी मी रश्मीवंतू, रश्मीवंतू म्हणजे किरणमय असणारे जे तेजो गोल आहेत त्यातला रवी, सूर्य, ती माझी विभूती आहे, तो तेजोमय. मरुदगणांच्या वर्गी मरीची, मरुदगण वायू देवता, या 50 मानल्या जातात, त्यातला मरीची वायुरूप वायू देवता ती माझी मुख्य आहे. म्हणे मी शारंगी चंद्र, मी गगनरंगी तारा, माझी नक्षत्रामध्ये शशी, नक्षत्रामधला चंद्र आहे. म्हणजे त्याच्यात इथे त्यांनी हा बघा असं झाल्या आदित्य 12 आहे, वसु अष्टवसु होते, रुद्र 11 आहेत, आणि अश्विनी कुमार 2, असे 33 देव आहेत मुख्य. म्हणून आपण 33 कोटी म्हणतो. कोटी म्हणजे प्रकार, 33 कोटी म्हणजे ते कोटी नव्हे. कुचेष्ठेने म्हणणारे म्हणतात गायच्या पोटात तुमचे 33 कोटी म्हणे देव आहेत आणि मग काय तुम्ही याचं वगैरे, चेष्टा करणारे सगळेच असं म्हणतात. वेदादी सामवेद, 4 वेदामधला सामवेद माझी विभूती आहे. का? सामवेद हे प्रकर्षाने भगवंताची स्तुती, गेय आहे सामवेद सगळं, आणि त्याची स्तुती गायलेली आहे देवाची. भक्ती वचन फार सुंदर आहे, गुणगान केलेलं आहे. संगीत हे ब्रह्माचं स्वरूप आहे ना, आणि प्रत्यक्ष संगीत ही साधना ब्रह्माचं स्वरूप आहे, म्हणून तो आहे. देवा माझी मरुत बंधू इंद्र, महेंद्र, सगळ्या देवातला पण इंद्र, ती माझी विभूती आहे. रुद्रा माझी शंकर, 11 रुद्रामधला शंकर ही माझी विभूती आहे. शंभूचा सखा तो धनवंतू, तो कुबेरू यक्ष रक्षामध्ये, यक्षामध्ये. कोण? कुबेर. आता कुबेराने सगळ्या देवांना लढाईसाठी धन पुरवायचं, ते करायचे, ते मुख्य काम करत होता, म्हणून तो यक्ष कुबेरू आहे. 8 वसुरा माझी पावक, तो अग्निदेव, अष्टवसू मधला पावक अग्निदेव तो मुख्य. शिखराखिलिया, शिखर असलेल्या पर्वतातला मेरू पर्वत मी आहे. मेरू पर्वत वापरलेला होता ना, अढळ असा म्हणणार. पुरोहिता माझी, देवांचा जो पुरोहित आहे बृहस्पती, ती माझी विभूती. बृहस्पतीने कारण दरवेळेला मदत केलेली आहे. स्वर्ग सिंहासनाचा हो, इंद्रपदाला आपण म्हणतो ना, इंद्रपद डळमळू लागलं, दैत्यांकडे कोणीतरी तप केलं की ते इंद्रपद डळमळ, त्याला मग जेव्हा धोका होतो तेव्हा बृहस्पती त्याला मदत करतात, सल्ला देतात की ते काय कर, कुठल्या देवाची आराधना कर,
कुठलं मग तू हत्यार वापर वगैरे, म्हणून बृहस्पती हा मुख्य आहे. सेनापती आता स्कंदू, स्कंदू म्हणजे कार्तिक स्वामी, चतुरानन म्हणतो ना तो आपण, शंकर पार्वतीचा दुसरा पुत्र. त्यांनी अनेक युद्ध देवासुरांमधली सेनापती झालेला आहे तो, आणि त्यांनी जिंकलेले आहेत अनेक लढाई, म्हणून सेनापती आता स्कंदू असं म्हणतात. आणि अतिशय बुद्धिमान असं त्याला. सकाळी का सरोवराची माझी समजली, मोठे जलराशी म्हटले विभूती समुद्र. समुद्राची आता महती काय सांगायची. समुद्रात बाष्प तयार होऊन वरती जातं, ते परत पाऊस त्याच्यामुळे पडतो. समुद्राने सगळे जवळजवळ 75% आपल्या पृथ्वीचं हे व्यापलेलं आहे. आपल्या देश इतका भाग्यवान आहे, 3 बाजूने आपल्याला समुद्र आहे. हा समुद्र जळराशी, महर्षी आतू तपोराशी भृगु, भृगु ऋषी, महर्षींमध्ये भृगु ऋषी आहे. कारण ते अतिशय भक्तिवान, विद्वान आणि अतिशय संयमी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिन्ही देवांना सांगितलं. इतर ऋषी तिन्ही देव गेले, विष्णू ब्रह्मा महेश, प्रत्येकाने तिथे येऊन त्यांना लाथ मारली. नाही, भृगु ऋषींना सांगितलं त्यांनी की तुम्ही तिन्ही देवांची परीक्षा घ्या, कोण देव त्यातल्या त्यात श्रेष्ठ आहे. शंकर चिडले, ब्रह्मदेव चिडले, पण विष्णूच्या छातीवर लत्ता प्रहार केल्यावर विष्णू शांत राहून उलट त्यांनी म्हटले, अरे अरे माझ्या भक्ताला त्रास झाला असेल, माझ्या ह्याच्यावर पाय मारताना हृदय श्रीवत्सलांचन भूषण निर्वी श्री भगवान असे म्हणून भृगु ऋषी ती माझी विभूती आहे. त्याच्यात यज्ञात जपयज्ञ, जप आता आपल्याला सांगितलं की आता आहे कलियुगात सूक्ष्म साधन कुठलंय भक्ती मिळवण्याचं, तर जपयज्ञ. जपाला काय लागतं, आज खरी भक्ती लागते. जिथे बसल्या जागी तुम्हाला जप करता येतो, मन लावून जप करायचं, सगळं लक्ष तिथे एकवटायचं, त्याला काहीही लागत नाही. कुठेही बसा तुम्ही, कुठेतरी वाट बघत नंबर लावलाय, काय लावलाय, असं लावलाय. आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर जप यज्ञ फार श्रेष्ठ, म्हणून जप यज्ञ, यज्ञात जप यज्ञ माझी विभूती आहे असं भगवंताने मुख्य सांगितलेले. पुण्य स्थावरा गिरीवरा हिमवंतु, हिमालय, हिमालयाचं तुम्हाला माहिती आपली सीमा आहे उत्तरेकडची, आणि आपले रक्षण केलेले आपल्या देशाचं. हिमालयातनं अनेक नद्या उगम पावतात. अनेक ऋषींनी तपस्वींनी हिमालयात तप केलेले आहे, तिथेच ज्ञान मिळवलेले, असा पवित्र झालेला. आणि हिमालयातल्या जिथे सुरुवातीला ज्या नद्या उगम पावतात अतिशय शुद्ध असतं त्यांचं पाणी, कारण त्या ह्याच्यात नव्हतं. पण नंतर आपण मानवानेच सगळं केलंय आपलं घडून, मग काय करायचं त्याला. अश्वत्थ, वृक्षांमध्ये अश्वत्थ, अश्वत्थ का, तो एक जीवनाचं प्रतीक आहे, सळसळत आहे. औषधी तर आहेच तो अश्वत्थ. पिंपळ 15व्यात मात्र अश्वत्थ सांगण्यात तो ज्ञानेश्वरांनी सांगितले, तो पिंपळ हा नाही, ते वेगळ्या अर्थाने. पिंपळ सळसळत आहे बघा, सतत सळसळत असतो, हरित असतो नेहमी, त्याची फळं वगैरे औषध असतात, आणि त्यांनी पटापट त्याची निर्मिती होते. कुठेही बघा तुम्ही पिंपळ पान उगवलेलं तुम्हाला झाड दिसतं, फटीतलं कुठल्याही. जगाचं ते जणू काही प्रतीक आहे. जगातला जो विषू भाव आहे जिवंत राहण्याचा, ते त्याचं जणू काही प्रतीक आहे, म्हणून तो अश्वत्थ आहे. देवर्षी आतून नारदू, नारदांचं महत्व माहितीच आहे तुम्हाला, दासीपुत्र होते त्याने, पण आपल्या ज्ञानाने त्यांनी आपली भक्ती करून टाकली. नारद सूत्र, त्यांचे अनेक ग्रंथ श्रेष्ठ आहेत, त्यातल्या त्यात नारद सूत्र हे श्रेष्ठ आहे, म्हणून देवर्षी झाले ना ते. म्हणून नारद ही पण माझी विभूती. अशा त्यांनी अनेक विभूती पुढे सांगितल्या, ते आपण पुढच्या वेळेला बघूया. दुसऱ्या आपण 10व्या पुढच्या वेळेला